नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत मोरे आपल्या युनिक कोकण चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे. आता आपण जाणार आहोत दूधपापेश्वर या ठिकाणी आणि त्यानंतर आपण देवाची गोटण या ठिकाणी जाणार आहोत. आता आपण प्रवासाला सुरुवात केली आहे आणि या व्हिडिओमध्ये नक्कीच आपल्याला विशेष बघायला भेटेल. व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. नमस्कार मित्रांनो, आता आपण राजापूरच्या दूधपापेश्वर या ठिकाणी आलो आहोत. इकडे एक पुरातन मंदिर आहे जे स्वयंभू आहे आणि आपण त्या मंदिराकडे जात आहोत. माझ्यासोबत माझे मित्र सिद्धेश शिंदेजी पण आहेत आणि आपण त्यांच्या मार्गदर्शनाखालीच जाणार आहोत त्या मंदिराकडे. तर त्या मंदिराची काही झलक तुम्हाला दाखवण्यात देखील येईल. धन्यवाद. आता आपण दूधपापेश्वर या ठिकाणी आलो आहोत आणि हा सरळ मार्ग मंदिराच्या दिशेने जातो. आपल्याला बघायला मिळत आहे की दोन्ही बाजूने किती छान छान घरे आहेत आणि या मंदिराच्या परिसरामध्येच एक मराठी माध्यम शाळा आहे. माझे जे मित्र आहेत सिद्धेश शिंदे ज्यांच्याबरोबर आपण आलो आहोत, त्यांच्या मुलीला देखील सिल्वर मेडल मिळालं आहे. तिचं नाव ओवी सिद्धेश शिंदे आणि फार हुशार मुलगी आहे ती. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील दोपेश्वर गावातील हे दूधपापेश्वर मंदिर एक अतिप्राचीन आणि जागृत शिवस्थान आहे. राजापूर शहरापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर असलेले दोपेश्वर गाव साधारण 10व्या-11व्या शतकातील शिलाहार किंवा चालुक्य काळातील असा हा इतिहास सांगतो. मंदिराचे शिखर नागर शैलीचे असून यात सुंदर लाकडी नक्षीकाम आहे. मंदिराच्या भिंतीवर पेशवेकालीन धार्मिक चित्रांचा कलाकुसर देखील आहे. हे मंदिर मुळाणी नदीच्या काठावर निसर्गरम्य सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा भरते. राजापूरची गंगा प्रगट झाल्यावर येथे अभिषेक करणे पवित्र मानले जाते. मन चित्त स्थिर करणारं शांतमय वातावरण असणारं या मंदिरातील आतील परिसर आपण पाहत आहोत. चारी बाजूने निसर्गाने वेढलेलं हे मंदिर स्वयंभू आहे आणि फार सुंदर दिसत आहे. ठीक आहे, मंदिराच्या पाठीमागे आपल्याला दत्ताचं मंदिर देखील बघायला मिळेल. त्या मंदिरामध्ये आपल्याला वसंत ठाकूर नावाचे एक सज्जन कलाकार भेटले होते. 3.5 फुटापेक्षा जास्त नखं वाढवून त्याने गिनीज बुकामध्ये देखील आपलं नाव नोंदवलेलं आहे आणि त्यांचा त्यामध्ये 2रा नंबर देखील येतो. या कलाकाराने त्यांच्या आवाजातून आपल्याला मनोरंजन देखील केलं. त्याची एक झलक आपण पुढे पाहूया, तुम्हाला नक्की आवडेल. आपला पिंजाला शिवाला खाली आणायचं नाशिकला मी कसं आणतो तो कावळा पिंजाला शिवाला 1-2 तास लावेल. हा कावळा 5 मिनिटं थांब म्हटलं की थांबते. तो खरा कावळा ओरडणारच नाही. मग शूटिंग थांबली. हा कावळा असा ओरडतो कावळा मग उदार येतो माझ्यासाठी. मांजर मग खोटी भांडतात आम्ही दाखवतो. तुझं गाणं आहे झाडं कोकिळ कोकिळ नसतो पण कॅमेरा झाडावर मारणार म्हणजे कोकिळ तिथून ओरडत असं समजा. मग तो कोकण आधीच कसा देतो होता इकडे माईकमध्ये. डायरेक्टर असं केलं की आम्ही सुरू करतो. त्याला पसंत परत आवाज काढावा लागतो. तुम्ही आता राजापूरमध्ये आले 900 वर्ष देऊ तेव्हा राष्ट्रगीत सुरू शिटीवर.
भारत माता की जय, वंदे मातरम। वसंत गणेश ठाकुर, उनका प्रोफेसर तत्का राजा गुजरात नंगे इनको नंबर के तारीख नाला का नंबर के पस्तीस सुनाकर का औलिया आता प्रोफेसर मध्ये भेटला तो सिद्धेशनी बोला। अतिशय सुंदर आणि रमणीय मंदिर आहे हे धोपेश्वर मंदिर. आणि आपण पाहिलात व्हिडिओमध्ये की एक कलाकार सज्जन ज्याने आपली कला सादरीकरण करून कशा प्रकारे मनोमंथन करण्याचा प्रयत्न केला. आणि या मंदिरामध्ये आल्यानंतर खरंच एक प्रसन्न मन वाटत होतं, शांतता वाटत होती. आता आपण देवाची गोटण या गावामध्ये पोचलो आहोत. फार सुंदर असं गाव आपल्याला बघायला मिळत आहे. आणि कोकणामध्ये आपण जाऊ तिथे आपल्याला निसर्ग बघायला भेटणार आहे. त्यामुळे ते बरोबर विधान आहे की कोकण ही स्वर्गभूमी आहे आणि या स्वर्गभूमीमध्ये आम्ही राहतोय याचा आम्हाला अभिमान वाटत आहे. आता आपण या देवाची गोटण गावातील हा रस्ता खाली उतरून आपण बंदरावरती आलो आहोत. आणि जर आपल्याला समोरच्या साईडला जायचं असेल तर आपण बोटीच्या सहाय्याने आपण जाऊ शकतो समोरच्या गावामध्ये. नमस्कार मित्रांनो, आज आपण आत्ता आलो आहोत देवाची गोटणे या गावामध्ये. आणि आपण पाठी दृश्य बघत आहात, एक मस्त खाडी आहे आणि समोरच्या साईडला जाण्यासाठी एक बोट असते. ती बोट पर पॅसेंजर 15 रुपये घेते. आणि ज्याला समोरच्या साईडला जायचं असेल ते जाऊ शकतात. फार सुंदर दृश्य आहे. छोटा एक आहे इकडच्या गावचा रहिवासी. राजापूर तालुक्यातील आतापर्यंतचा हा 4 दिवसांचा प्रवास निसर्गरम्य परिसर, गमती जमती आणि बरेच काही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर ते तुम्हाला नक्कीच आवडलेलं असेल. तर मित्रांनो, चला आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.